रमरम शेतकरी मंडळी, मी अग्रिकोस तुपे अण्णा. पपायाची शेती योग्य पद्धतीने केली तर एका एकरात लाखोंचा नफा मिळू शकतो. पपायासाठी रेड लेडी, टायवान 786 आणि सोलो या व्हरायटीज खूप फेमस आहेत. हाय प्रोडक्शनसाठी हेल्दी नर्सरी रोपांची निवड करा. पपायासाठी उष्ण व हलका हवामान उत्तम आहे. पाण्याचा निचारा चांगला होणारी भुसभुशीत जमीन पपायासाठी बेस्ट असते. लगादीपूर्वी शेतात चांगली नंगर करा. 2x2 मीटर अंतरावर खड्डे तयार करा आणि त्यात शेणखत मिक्स करा. चांगल्या पपई उत्पादनासाठी संतुलित खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत वापरा. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन, विकासासाठी फॉस्फरस. नायट्रोजनचा वापर वनस्पतीजन्य वाढीसाठी, फॉस्फरसचा वापर मजबूत मूळ विकासासाठी आणि पोटॅशचा वापर चांगल्या फळांच्या आकारासाठी आणि गोडपणासाठी करावा. Papaya requires regular irrigation but avoid water stagnation. Excess water can cause root rot and fungal diseases. पपई शेतीत मिलीबग, ॲफिड्स, पांढरी माशी आणि माइट्स ही प्रमुख कीड आहेत. ही कीड झाडातील रस शोषून घेते आणि पिकाची वाढ किड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पिवळे चिकट सापळे वापरा. प्रभावी नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यात शिफारस केलेले कीटकनाशके किंवा कडुलिंबावर आधारित बायो कीटकनाशके फवारा. महत्त्वाचे रोग म्हणजे व्हायरल लीफ कर्ल, भुरी, डॅम्पिंग ऑफ आणि मूळकूज. रोग प्रसार थांबवण्यासाठी लागलीच बाधित रोपे काढून टाका. योग्य निचरा आणि शेतीची स्वच्छता राखा. संरक्षणासाठी रोगमुक्त रोपे आणि शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करा. लागवडीनंतर 8 ते 10 महिन्यात पपाया हार्वेस्टिंग सुरू होते. मार्केटमध्ये चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. असाच शेती टिप्ससाठी अग्रिकोस तुपे अण्णाला नक्की फॉलो करा. मॉडर्न फार्मिंग टेक्नॉलॉजी इज द की टू सक्सेसफुल पपाया कल्टिवेशन.